तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज होता संडे आणि संडेच्या दिवशी मी घरात बसून लय वैतागतो, त्याच्यामुळे बोललो जरा वरती डोंगरात जातो। डोंगरात आल्यावर काही मित्र तर भेटले नाही, पण हे बच्चे लोक भेटले। मग काय ह्यांच्यासोबत जरा मस्त की टाइम पास वगैरे केला आणि ह्यांच्यासोबत असताना टाइम कधी निघून जातो ना तेच कळत नाही। अर्धा तास यांच्यासोबत खेळलो आणि आता यांच्यासोबत खेळून खेळून पण वैताग यायला लागला होता मला। तर बोललो जरा जाऊन मित्रांना भेटतो, तर मित्र पण सगळे पबजी वगैरे खेळत बसले होते आणि मला पबजी खेळण्यामध्ये जराही इंटरेस्ट नाहीये। तेवढ्यात आर्यन बोलला की चल माझ्यासोबत बहिणीला सोडायला जायचं। तर दोघं पण आलो आम्ही खाली आणि कार मध्ये येऊन त्यांची वाट बघत बसलो। आता इथे अर्धा तास झाला तरी पण याच्या बहिणी काही यायचं नाव घेत नव्हत्या। फोन लावलाय आता मित्रांनो, बुवा आता काय बोलतोय? अरे हॅलो, अरे किती खोटं बोलता? अरे इथं बसून अर्धा तास झाला, डायरेक्ट फोनच कट करतो, कसं होणार आता? 5 मिनिटात येणार बोलल्या आणि अजून पण आलेत नाहीयेत। याच्यापुढे मी ठरवलंय भाऊ, याच्या बहिणीला सोडायचं असेल तर मी काय येण्यातलं। फायनली आम्ही त्यांना त्यांच्या लोकेशनला नेऊन सोडलं आणि आता आर्यनला बोललो की तू साईडला बस, गाडी मी चालवतो। गाडी चालू केली आणि डायरेक्ट आलो आम्ही दोघं पण सहकार नगरला। इथे एक ऍपल ज्यूस वाला दिसला, तिथे आम्ही दोघं पण ज्यूस वगैरे पिलो आणि मग डायरेक्ट घरी गेलो। रेडी होऊन परत आलो खाली, कारण आपल्याला जायचं होतं लग्नाला। सगळ्यांनी बाईक काढल्या आणि लगेच सगळे निघाले। मी मस्त एकदम मागच्या सीटवर बसलो होतो आणि गाडी चालवत होता तो म्हणजे आपला आर्यन भाऊ। गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं, त्याच्यामुळे सगळ्यांनी गाड्या घेतल्या पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल टाकून झाल्याच्या नंतर आम्ही लगेच निघालो कोंढणपूर, कारण लग्नाचा हॉल तिकडेच बुक केला। लोकेशनला पोहोचल्यावर लगेच आज चिंटू भेटला, त्याच्यासोबत थोडासा खेळलो, थोडासा टाइमपास केला आणि मित्रांसोबत आलो डायरेक्ट आतमध्ये। पोर एवढी डेंजर आहेत ना की लग्न लागायच्या अगोदरच आतमध्ये उघडून बघायला लागलेत की जेवण काय। तर फायनली लग्न वगैरे झालंय आणि सगळेजण आता लगेच जेवायला बसलेत, जेवण वगैरे करून झालं आणि आता आम्ही सगळेजण निघालोय घरी। तर हा ब्लॉग पण इथेच संपतो बरं का।